वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस यंत्रणेची दक्षता वाढली। नंदुरबार येथे ईद ए मिलाद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी वापरलेला एक खास ड्रोन याचं उत्तम उदाहरण आहे। या आधुनिक उपकरणाच्या मदतीने पोलिसांनी गर्दीवर करडी नजर ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली। आधुनिक ड्रोन Q6 जम्बो ड्रोन यंदाच्या मिरवणुकांसाठी पोलिसांनी तब्बल 60 लाख रुपये किमतीच्या Q6 जम्बो ड्रोनचा वापर केला। दिसायला लहान असला तरी वजन 5 किलोपेक्षा कमी, त्याची क्षमता खूप मोठी आहे। हा ड्रोन 7 ते 10 किलोमीटर पर्यंतच्या परिसरातून लाईव्ह फुटेज पाठवू शकतो। यामुळे पोलीस दूरवरूनही मोठ्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवू शकतात। ड्रोनवरील कॅमेऱ्याची गुणवत्ता खूप चांगली आहे। तो दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस स्पष्ट चित्रीकरण करू शकतो। या ड्रोनची बॅटरी क्षमता 1 तासाची आहे, ज्यामुळे महत्त्वाच्या वेळेत अखंड देखरेख ठेवता येते। या अत्याधुनिक ड्रोनमुळे मिरवणुकीतील प्रत्येक हालचालीवर पोलिसांची बारीक नजर होती। ड्रोनने पाठवलेल्या थेट दृश्यांमुळे संभाव्य धोक्याची परिस्थिती वेळीच ओळखता आली आणि त्यावर त्वरित नियंत्रण मिळविणे शक्य झाले। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना खूप मदत झाली। भविष्यातील योजना सध्या प्रात्यक्षिक म्हणून वापरण्यात आलेल्या या ड्रोनची कामगिरी खूप प्रभावी ठरली आहे। त्यामुळे जनतेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलीस दलाने हा ड्रोन खरेदी करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलाय। जनतेच्या सुरक्षेसाठी आणि पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही नवी दिशा खरोखरच कौतुकास्पद आहे। यामुळे भविष्यात अशा गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवणे आणि कायदा सुव्यवस्था राखणे अधिक सोपे होईल। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले, नवापूर। पहिल्यांदाच इतका हेवी ड्रोन वापरण्यात आलेला आहे गणेश उत्सव आणि याच्यासाठी काय सांगाल, काय उपयोग झाला पोलीस दलाला आणि काय ठेवायला? नमस्कार, मी श्रवणदत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। यावर्षी गणेश उत्सव त्याचबरोबर ईद ए मिलादुन्नबीची जी मिरवणूक होती त्यांना टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मॉनिटर करण्याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे एक हायटेक ड्रोनचा वापर करण्यात आला। त्या कंपनीने या आपल्या जिल्ह्याचे घटकाला संपर्क केला होता। त्या अनुषंगाने त्याची जी कॅपेबिलिटी आहे ते लाईव्ह बघण्याकरिता आपण त्याचा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दोन्ही दिवशी म्हणजे श्री गणेश उत्सव, अनंत चतुर्दशीची मिरवणूक, त्याचबरोबर ईद ए मिलादुन्नबीची जुलूस, या दोन्ही दिवशी आपण त्या ड्रोनला आपण वापरले। अतिशय हायटेक हा असा ड्रोन होता ज्याची कॅपेबिलिटी आणि रेंज 10 किलोमीटर आहे आणि ज्याचा फ्लाइंग टाइम मोठ्या प्रमाणात जे नॉर्मल ड्रोन्स असतात त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि जे क्वालिटी ऑफ पिक्चर आहे ते सुद्धा खूप चांगली आहे। तर त्या कंपनीचे जे काही ड्रोन आहे ते आता नंदुरबार जिल्हा घटकाकरिता खरेदी करण्याकरिता आमचा प्रस्ताव गेलेला आहे आणि या दोन्ही दिवशी जे ड्रोनचा वापर झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्था राबवण्याकरिता, त्याचबरोबर क्राऊड कंट्रोल व सर्व प्रकारची गोष्टींवर लक्ष देण्याकरिता अतिशय त्याचा फायदा झालेला होता।